शब्द मोडायचा नव्हता मला आणि मी तसं मोडलेलं नाही आहे. तुम्ही म्हणलं होतं की बायकोला भेटू नका. मग मी असा विचार केलो की म्हणजे मी बायकोला भेटलो नाही, मी विद्यार्थी म्हणूनच त्यासनी भेटलो. असं शाळेत असताना मी नवरा बायको असं म्हणून नाही, शिक्षक विद्यार्थी असं या नात्यानं भेटलो. मी तुमचा शब्द खरंच नाही मोडलेला, तुमची शपथ. अहो शब्द मोडलात तुम्ही आमचा, आणि शब्दाचं जाऊ द्या, तुम्ही आमची तत्व मोडलीत अधिपती. शिक्षणापेक्षा अक्कल महत्वाची हे विसरलात तुम्ही. नाही नाही नाही, आता आमचं जे काय झालं त्याच्या शिक्षणाचं कुठं काय आहे त्यावर? तुम्ही दिलेली अक्कल वापरूनच मी सगळं सांभाळतोय. आणि तीच अक्कल तुम्ही आमच्या विरोधात वापरलीत. वय की ग ताई, अगं अधिपती असं वागतील असं वाटलं बी नव्हतं. अगं ताई, आत्ताच तर तू त्यांची गोडवे गात होतीस का त्यांच्याकडे आईचं काळीज आहे आणि त्यांनी. शांत हो दुर्गे, शांत हो. आमच्या मायलेकात बोलू नगस. मला माफ कर बाई, पण बघ की एवढं सगळं होऊन बी तू हे म्हणालीस का आमच्या दोघांच्या माय लेकांमध्ये पडू नगस. अगं ताई, अधिपतीने एवढं सगळं करून बी तू अजून त्यासनी लेक म्हणतीस आणि स्वतःला माय म्हणालीस ग. ते आम्हाला आई मानत नसले तर आम्ही त्यांना लेक मानतोच की ग. हा हो आईसाहेब, असं बोलू नका हो. हे ऐकण्यापेक्षा माझा जीव गेलेला बरा. अधिपती, उगा काहीतरी वंगाळ बोलू नका. अधिपती, आम्ही तुमच्यासाठी काय नाही केलं? काय नाही केलं? आम्हाला ती मुलगी पसंत नव्हती, पण आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आम्ही त्यांचं तुमच्याशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर आमची तत्व पुन्हा एकदा बाजूला ठेवली आणि त्यांना शाळेत जाऊ दिलं. सुनबाईंनी एवढं करून बी आमच्यावर नाही नाही ते आरोप केले. तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आम्ही असे आरोप केले, पण तरी बी आम्ही काय बी बोललो नाही. आमच्या काळजाचा तुकडा आम्ही त्यांच्या हातात दिला अधिपती. आणि आता पण आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आम्ही त्या चंचीला या घरात परत घेतलं का नाही? फक्त तुमच्यासाठी अधिपती, फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही काय केलं? विश्वासघात. नाही, तसं करायचं नव्हतं. मला माझं चुकलंय. नाही अधिपती, तुमचं नाही चुकलं, आमचं चुकलंय. आम्ही तुमच्या आई झालो हे आमचं चुकलंय. आमची तत्व आम्ही तुमच्यावर लादली हे आमचं चुकलंय. पण अधिपती, तुमच्यासाठी आम्ही किती वेळा आमच्या तत्वांना मुरड घातले हो, हे तुमच्या लक्षात नाही आलं काय? अहो, आता पण तुम्ही आम्हाला एका शब्दानं सांगितलं असतं का नाही की आम्हाला आमच्या बायकोला भेटायचंय, तर आम्ही आमची तत्व सगळी बाजूला ठेवून पुन्हा एकदा त्यांना या घरात घेऊन आलो असतो. अधिपती, आम्ही तुम्हाला कायम समजून घेत आलोय, कायम. पण तुम्ही आम्हाला एकदा बी समजून घेतलं नाही. अहो, एकदा तरी आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता हो, फक्त एकदा. अगो बया, अकरीतच झालं की ग. काय ग, काय झालं? काय रे धनाजी, तू खाल्ल्या मिठाला जागला नाहीस? पण झालं काय ते सांगाल की? अजून बी येड पांघरून पेडगावला चाललायस काय? सांग की, तुला काहीच माहित नव्हतं? कशाबद्दल बोलताय? तुझी मिताली शाळेत जाती ना? वय जाते, पण झालं काय? झालं काय? तुला माहित नाही अधिपती बी शाळेत जातात ते? शाळेत जातात म्हणजे? अरे म्हणजे अधिपती रोज 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 शाळेत जात होते, हे माहित नाही तुला? जात होते म्हणजे मास्तरीन बाईला भेटायला जात होते होय? अगं नाही ग, तुला कसं कळेना चंचे? अगं अधिपती रोज शाळेला जात होते. अगं शाळेत जात होते म्हणजे ते बॅग बिग घेऊन जातात तसलं काय? वय भया,
मम्मी तुला कसं कळलं ग? अगं आत्ता ताईला त्यांनी स्वतःनी सांगितलं. मी तिला विचारलं तर बसकन माझ्या अंगावर आली. म्या म्हणलं ठीक आहे, म्या इथनं पळ काढते म्हणून मी निघत होते. मग येता येता धनाजीला सांगितलं सरबत आण म्हणून. जरा सरबत पिऊन डोसकं शांत करते आणि मग जाईन तिला विचारायला. धनाजी तू असं वागशील असं वाटलं नव्हतं बरं का. अहो मी आज शपथ घेऊन सांगतो, मला याच्यातलं काय बी माहिती नाही. माझी पोरगी पण मला काय बी बोलली नाही. अहो मला माहिती असतं तर सरकारने येऊन पहिलं सांगितलं असतं. ठीक आहे जा चल. होय. बया आता अधिपतीनं जर का उमरा वलंडला तर ताईचं काय बी खरं नाही आणि त्याबरोबर आपलं बी. चंचे हा तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता अधिपतीच्या खोलीत जा आणि बघ तिकडचं काय वातावरण आहे ते. हा तोपर्यंत म्या थंड थंड सरबत पिते आणि थंड होते. अगं चंचे, अगं सांगायला तर पाहिजे होतं, आधीच सांगायला पाहिजे होतं मी. मला माहित होतं आईसाहेब दुखावल्या जाणार, तरी मला काहीच कळना झाले. काय चूक आहे, काय बरोबर आहे, काहीच कळना झाले. अधिपती सरबत घ्या. काय हो कसला विचार करता एवढा? काय नाही, काय नाही. त्यांचे ते आईसाहेबांनी भेटलीस काय, त्यांच्या खोलीत गेलतीस काय? त्या म्हणजे काय चिडल्या बिडल्या? कळलं मला तुम्ही शाळेत गेलता ते. हे कोणी सांगितलं तुला? आईसाहेब. तुम्ही आता कामच असं केलंय म्हणल्यावर चिडणारच किती. अधिपती तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही नाही का मावशीला न आवडणाऱ्या दोन्ही बी गोष्टी केल्या. म्हणजे एक तर मास्तरीन बाईला भेटलात आणि तिच्यासाठी शाळेत ऍडमिशन बी घेतलं. ते मास्तरीन बाईसनी हाताला धरून घराबाहेर काढलं होतं मी. ती गोष्ट खात होती माझ्या मनाला. ठीक आहे, म्हणून आता मावशीला दुखावलं की. दुखवायचं नव्हतं मला. तू जा, मी बघतो काय. अधिपती एक सांगू काय? अव आईचा राग आहे ती किती दिवस टिकणार आहे. मावशीची एकदा खात्री पटली ना का तुम्ही तुमच्या डोसक्यातनं मास्तरीन बाईला काढून टाकलंय. तिचा राग कसा निवळतोय बघा. तुम्ही तिला सांगून टाका का तुम्ही मास्तरीन बाईला परत कधीच भेटणार नाही. मग बघा जातोय तिचा राग. पितो मी हे. जाऊया बापू. हो आज घरात आकृतच घडले बघा. काय झालंय? अहो या घरात कधी बी घडलं नसतं ते झालं या. आता काय केलं भुवनेश्वरीनं? हाय का आता? प्रत्येक वेळेला तुम्ही भुवीला का बोलला होता? हो आजच्या गोष्टीनं तिला बी धक्का बसल्या. भुवनेश्वरीला धक्का बसलाय? असं काय घडलंय? काय सांगायचं, घरात कुणाला बी कळलं नाही बघा. जरा बी संशय आला नाही. कशाचा संशय आला नाही आई? तुम्ही जरा नीट सांगाल का काय झालंय? अधिपती शाळेत जात होता रोज. काय? तो अक्षराला भेटायला जात होता असं म्हणताय? नाही नाही तसं नाही, म्हणजे शाळेत जात होता पण गणवेश घालून पाठी दप्तर घेऊन. हो दाखला घेतलाय म्हणा शाळेत. आई काय सांगताय काय? अधिपतीने शाळेत ऍडमिशन घेतलं? हे आई हे कधीपासून चालू आहे? केव्हापासून हे?
ते काय मला माहित नाही, पण सुनबाई घरातून बाहेर गेली ना व तेव्हापासून जात असणार. त्याच्या आधी तर काय नाही. आई मला मला नीट सांगा, म्हणजे भुवनेश्वरीनं अधिपतीला सांगितलेलं असताना की अक्षराला भेटायचं नाही, आणि तरी सुद्धा तिला न जुमानता तिचा शब्द ओलांडून अधिपती शाळेत जायचा? त्याने शाळेत ऍडमिशन घेतली असंच म्हणताय ना? वय वय, ही खूप चांगली बातमी आहे, आनंदाची बातमी. आता यात कसला आनंद? आई तुमच्या लक्षात येत नाहीये, त्या बाईच्या विळख्यातून अधिपती बाहेर येतोय. आई ही खूप महत्वाची, खूप आनंदाची गोष्ट आहे. चारू, ऐकलंस? आपला अधिपती शाळेत जायला लागला. मी तुला म्हटलं होतं चारू, ही मुलगी अक्षरा ही चमत्कार घडवून दाखवेल. तिनं दाखवलं बघ. अधिपती शाळेत जावा, उच्च शिक्षित व्हावा, ही तुझी इच्छा आई अंबाबाई आता अक्षराकडून पूर्ण करून घेईल. सूर्यवंशींच्या घरावर आलेलं हे अशिक्षितपणाचं, अडाणीपणाचं सावट आता दूर होईल. आता सगळं नीट होईल. आज पहिल्यांदा मला आपल्या मुलाचा अभिमान वाटतोय चारू. आई आई ही खूप आनंदाची बातमी दिली तुम्ही मला. मी 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 काय देऊ तुम्हाला? आई आई काय करतेस? आता आता सगळं नीट होईल आई. आता सगळं नीट होईल. मास्तरीन बाई, चंचला, म्हणलं भेट होते का नाही? म्हणलं शाळेत गेला असशीला. हो थोडीशी कामं राहिली होती, ती आटपून जाणारच आहे मी शाळेत. तू कशी काय इकडे? ग म्हणजे बॉम्ब पडलाय घरात. म्हणजे म्हणजे नाही का, मला आता कळलं का तू त्या दिवशी मला शाळेतनं का घालवत होतीस ती. का का काय कळलंय तुला? अगं आता मलाच काय, समद्यांनाच कळलंय. म्हणजे अधिपतींनी सांगितले की ग. काय? हेच का तुझं आणि अधिपतींचं विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं आहे. अच्छा, कधी? काल रात्रीच सांगितलं. जे खरं तर सांगायला नको होतं त्यांनी, पण आता काय करणार ग. अगं पण खरं सांगू काय, मला नाही का लय भारी वाटलं. अगं म्हणजे बघ की, एवढं उसात जाऊन मी पानसुई लागू दिली नाही का तुम्ही. मी आता आधीशी एवढं साळत येऊन गेले, तरी बी मला शंका बी आली नाही का असं काहीतरी चालू असेल. हे बघ चंचला, हे बघ, हा सर्वस्वी अधिपतींचा निर्णय होता. माझा यामध्ये काहीच संबंध नाही. मी अधिपतीनं शाळेत असं म्हटलंच नव्हतं. ते बी बरोबर आहे, पर अधिपती डळमळलेच की. म्हणजे मावशीने त्यांना गुहात घेतला असेल आणि हे बी समजा सांगून बसले असते. आता काही गरज होती काय सांगायची? उलट चांगलं झालं त्यांनी सांगितलंय, कारण लपवून करायला ते काही कुठला गुन्हा करत नव्हते. मी खरं सांगू का, त्यांनी हे सांगण्याचं धाडस दाखवल्याचं कौतुक वाटतंय मला आता. अगं ते धाडस दाखवूनच आता अंगाशी येणार आहे. मावशी काय आता त्यांना परत शाळेत पाठवत नसती बघ. चंचला, हे बघ, मी तुला त्या दिवशी काय म्हटलं? आता भुवनेश्वरी मॅडम अधिपतींनाच काय, तुला सुद्धा कुठलीही गोष्ट करायला अडवू शकणार नाही. म्हणजे थोडीशी वाट बघतो, मी सगळं सुरळीत करते. काय करणार आहेस तू? ते आत्ताच नाही सांगू शकत. बरं बाई, नको सांगू. बरं का मास्तरीन बाई, मी निघते आता. हा, ताई, अगं हे समजा काय होऊन बसलंय? काय? कशाचं काय झालंय? अगं नाही, म्हणजे
मला समजा कळलंय बर का. म्हणजे बघ की तुझी एवढी तत्व मोडून अधिपतीचं धाडसच कसं काय झालं ग शाळेत जायचं? नाही ताई, म्हणजे तुला कळतंय का? म्हणजे बघ की तुझ्यापेक्षा अधिपतींनी सुनबाईला झुकतं माप दिलं ग. पर ताई अगं या समजायला का नाही आवर घालावं लागल बघ. नाही म्हणजे तू कसा काय आवर घालणार आहेस? आणि आवर जरी घातला तरी जे व्हायचे ते झालंच आहे की ग. म्हणजे तुझा शब्द मोडून अधिपतीने धाडस केलंय म्हणजे ही लई मोठी धोक्याची घंटा आहे बघ ताई तुझ्यासाठी. म्हणजे ताई मला माहित आहे मी हे समजा आत्ता बोलायला नाही पाहिजे, तुला राग येईल माझ्या बोलण्याचा, पर तरी बी बोलते. बघ की माझ्या चंचीची एवढी चूक नसताना बी तिला घराच्या बाहेर राहायला लागलं. आणि सुनबाई बघ की सरळ सरळ तुला चॅलेंज द्यायला ग. ताई मला काय वाटते माहितीये का, या समध्यामध्ये का नाही त्या सुनबाईचा हात असणार आहे बघ. ताई मी हे समजा का बोलते माहितीये का, म्हणजे बघा अधिपती शाळेत गेलं हे समजा बरोबर आहे, पण शाळेतल्या कुणी बी एका माणसानं बी तुला कळवू नये. म्हणजे बघ ताई या समध्याची तोंड कुणी बंद केली असणार आहेत, तर त्या सुनबाईनं. तुला कळतंय ना हो ताई? हा ग ती सुनबाई का नाही घराबाहेर राहून बी घरावर राज्य करायला ग. म्हणजे बघ अधिपती नावाचा मोठा रिमोट कंट्रोल तिने हातात ठेवलाय. ताई ताई अगं ती का नाही तुला चॅलेंज द्यायला. दुर्गे तुझं झालं असेल तर निघ आता. ताई अगं पण म्या का नाही तुझ्या भल्यासाठीच सांगायला. निघ. होय ताई जाते म्या, पण म्या हे तुला फक्त आपल्या बहिणीच्या प्रेमापोटी बोलते अगं. हा चेअरमॅन साहेब नमस्कार. नमस्कार. आमचं एक लई महत्वाचं काम आहे, यात जरा बी कसूर होता कामा नाही. आपल्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणजे आमच्या सुनबाई, त्यांचा जर का रजेचा अर्ज आला तुमच्याकडं तर लागोलाग आम्हाला कळवायचं. यात कसूर होता कामा नाही, कळलं का? व्हायचं असं करू नका. बोला की थांबा, एक शब्द तरी बोला की माझ्या संग. तुम्ही असं करू नका हो. तुम्ही जर माझ्या संग बोलणार नाही तर माझी हालत खराब होते. तुम्हाला माहिती आहे का नाही, पाण्यात मुंडकं बुडवल्याने तडपडत्या माझी आई साहेब. बोला की काहीतरी बोला. मी चुकलं म्हणतोय ना, माझी खरंच चूक झाली, पण तुम्ही असं चिडू नका. होय अगं तू एवढं सांगतोय, बोल तरी त्याच्याशी. आम्ही कोणाला सांगितलं नाही आमच्याशी बोलायला. आई साहेब असं बोलू नका हो. मी खरंच चुकलं माझं. आई त्यांना सांग असलं काय करायची गरज नाही. अगं मग हे समजत तूच सांग की त्याला. आम्ही त्यांच्याशी बोलत नाही. आई साहेब मी खरंच सांगतो, मी तुमचा शब्द मोडलेला नाही आहे. मी शपथ घेऊन सांगतो, मी तुमच्या लक्षात काही येणं झालंय. मी बघा नवरा बायको अशा नात्यानं मी भेटलोच नाही त्यासनी. त्या मला मास्तरीणबाई म्हणून भेटत होत्या, मी त्यासनी विद्यार्थी म्हणून भेटत होतो. मी तुमचा शब्द मोडलेला नाही, मला मोडायचा नव्हता खरंच तर. होय ऐक की ग, नग असं करूस, इतकं ताणून नग धरूस. मला सांग, तुला तरी करबल का त्याच्याशी न बोलता? मग हे त्यांना कळाल ना ग, आम्हाला किती त्रास होत असेल या गोष्टीचा. आमच्या मनाचा कोणी विचार केलाय का? हो आई साहेब. आई साहेब आता नग जाऊस, हळूहळू होईल तिचा राग शांत. वहिनी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. काय फुलपगारे सर आहेत त्या हॉस्पिटलमध्ये? येस, मामाने चौकशी केली, तेही कोणाला संशय न येऊ देता. फुलपगारे सरांच्या मिसेस तिकडेच ऍडमिट आहेत.
अरे देवा. अहो वहिनी, स्टेजवर जाण्याआधी माझं सुद्धा असंच होतं. ज्या गोष्टीसाठी आपण महिनोन महिने प्रयत्न करतो आणि ती गोष्ट जेव्हा समोर येते ना, तेव्हा असेच हातपाय गळून जातात. खरं आहे हो तुमचं म्हणणं. माझंही बहुतेक असंच झालं. असं हातपाय गाळून नाही चालणार आहे मला. मला आजच निघायला हवं नाशिकला. मॅडमना काही कळायच्या आत मला तिथे पोहोचलं पाहिजे. आणि त्यासाठी आधी मला शाळेत रजा टाका. मी आजच शाळेत रजा टाकते आणि मी आजच निघते घरून. हां, मी पण रजा टाकते मग. तुम्ही का? अहो माझी मदतच होईल तुम्हाला. मी पण येते सोबत. ताई, थँक्यू ताई, थँक्यू सो मच.